कोकणात जाणारी ट्रेन दिवा स्थानकातून सुटते, ती ट्रेन दादर स्थानकातून सोडा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे। यासाठी त्यांनी मार्च महिन्यापर्यंतचा अल्टिमेटम दिलाय, नाहीतर उत्तर भारतात जाणारी बालिया एक्सप्रेस सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला इशारा दिलाय। दादर पासून कोकण रेल्वेच्या गाड्या सुटल्या पाहिजे, त्या आता दिव्यावरून सुटतात। त्यामुळे उपनगरातल्या लोकांना जर दिव्याला जायचं झालं तर केवढा मोठा प्राणायाम करावा लागतो हे अनुभव सगळ्यांनाच आहे। म्हणून रेल्वे कामगार सेनेने पुढाकार घेतलेला आहे, आम्ही कोकणवासियांनी पुढाकार घेतलेला आणि मध्य रेल्वेच्या प्रशासनाला सांगितलेलं आहे की जर यापूर्वी आम्हाला उत्तर दिलं जायचं की दादरला प्लॅटफॉर्म नाही, पण आता त्याच दादरच्या प्लॅटफॉर्मवरून उत्तरेकडच्या पॅसेंजर ट्रेन धावू लागल्या आणि आमची कोकण रेल्वे मात्र दिव्यालाच अडकलेली आहे। आणि म्हणून आम्ही रेल्वे प्रशासनाला रेल कामगार सेनेच्या वतीने सांगितलेलं आहे, जर 1 मार्च पूर्वी दादरवरून दादर रत्नागिरी गाडी सुटली नाही तर पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशान्वये आम्ही गोरखपूर आणि बलिया गाडी दादरवरून सोडू देणार नाही, ही कडक इशारा आम्ही दिलेला आहे। आम्ही संयमी आहोत याचा अर्थ आम्ही काही भेदराट आहोत अशातला नाहीये। आमची ताकद ही आम्हाला कल्पना आहे, पण जर त्याची कल्पना तुम्हाला नसेल, जी आठवण मगाशी तुम्ही सांगितलं ममता बॅनर्जींची, कारण दिल्लीत बसलेले लोक हे दिल्लीपुरतं बघतात। आता सुद्धा तो जो काही त्यांनी निर्णय घेतला, उफराटा निर्णय, की आपली ट्रेन ही गोरखपूरला वळवायची, ना गोरखपूरला दुसऱ्या कुठल्या ट्रेन न्यायच्या त्याच्याबद्दल आमची ना नाहीये, पण आमची हक्काची कोकण रेल्वे ती जर का वळवून तिकडे नेणार असाल तर आम्ही मग पेटून उठणार नाही तर काय करायचं, या तर गोष्टी कराव्या लागतील।